जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो. बघा, SSC GD आपली 2025ची महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ. त्याआधी भावांनो मी तुम्हाला सांगेन की स्कोर कार्ड आल्याशिवाय फायनल कट ऑफमध्ये आपण बसू शकतो का नाही याचा अंदाज लावणं सरासरी चुकीचं असेल, कारण जोपर्यंत आपले फायनल मार्क आपल्यापर्यंत येणार नाही तोपर्यंत आपण फायनल कट ऑफचा हा जो विषय आहे तो थोडं बाजूला ठेवून आपण जो आहे तो नॉर्मलायझेशन कधी आपलं स्कोर कार्ड कधी येईल, त्यामध्ये आपले नॉर्मलायझेशनमध्ये मार्क किती वाढतील याबद्दल आपला व्हिडिओ येणार आहे. आणि फायनल कट ऑफ लास्टला आपण बोलू की फायनल कट ऑफ जो आहे तो मागच्या 2 वर्षामध्ये किती गेलता आणि आता याबारी किती कट ऑफ जाऊ शकतो. कारण भावांनो बघा, प्रिव्हियस इयर जो आहे त्याच्याहून जो आहे कट ऑफ त्याच्या लेवलमध्येच कट ऑफ असू शकतो. ठीक आहे, जर प्रिव्हियस इयरमध्ये 15 मार्क प्लसवाले जर सेफ मानला असेल प्रिव्हियस इयरमध्ये, तर यामध्ये सुद्धा 15-16 मार्क प्लस सेफ धरून असं आपण अंदाजा लावू शकतो एक प्रिव्हियस इयर प्रमाणे. परंतु भावांनो या भरतीमध्ये तुम्हा सर्वांना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भावांनो, यामध्ये 2025ला भावांनो जे SSC GDचा जो एक्झाम झाला भावांनो, ठीक आहे, कुठल्याही सेंटरला तुम्ही स्वतः एक्झाम दिला असाल आणि जे मुलं एक्झाम पास झालेत आता क्वालिफाय जे झालेले आहेत, ओपनमध्ये ज्यांना 91च्या पुढून मार्क होते ते विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत आणि OBC जे 90 ज्यांना मार्क होते ते क्वालिफाय झालेले आहेत. EWS 85 मार्कवाले क्वालिफाय झालेले आहेत आणि SC STमध्ये बी जो मेरिट आहे तो बी चांगल्या पद्धतीने गेला आहे, ते बीमध्ये बी क्वालिफाय झालेले आहे. काही मुली बी ज्यांचा बी मेरिट गेले ते जे क्वालिफाय झालेले आहेत भावांनो मेरिट लिस्टमध्ये, त्यांचा आता क्वालिफाय फक्त होऊन याच्या पुढून काय नाही भावांनो, पुढं फक्त फिजिकल देऊन काही उपयोग होणार नाही. ठीक आहे, मग फिजिकल दिलो समजा एका विद्यार्थ्याला मार्कच आहेत 96 आणि तो जो आहे तो ओपनमधनं फॉर्म भरलेला आहे. आता सध्या त्याला 96 मार्क आहेत पण तो ओपनमधनं फॉर्म भरलेला आहे, त्याचा अजून नॉर्मलायझेशन वगैरे त्याला काही माहीत नसेल, तर त्याचा सपोज माना त्याला एक 10 मार्क इथून प्लस झाला तो, ठीक आहे 10 मार्क, तरी 10 बी जर प्लस झाला तर 106 वर त्याची गाडी येते. 106 म्हणजे बघा त्यानं जवळपास 15 मार्क प्लस असणार. ठीक आहे, 15 मार्क तो विद्यार्थी प्लस असणार. 15 मार्क प्लस राहून काही उपयोग होणार नाही, कारण मागच्या भरतीमध्ये जर बघायला गेलं ओपनचा जो आहे तो फिजिकलचा कट ऑफ गेला 105 आणि जो फायनल जो कट ऑफ लागलेला आहे तो 125 124.99 होता. 125 धरू आपण म्हणजे 20 मार्क ॲड आहेत. मग 15 मार्क तुमचे जर इथं असतील किंवा जर तुम्ही वेगवेगळ्या अंकित भाटी सरांच्या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही बघितलं असाल की तिथून जे आहे तुम्हाला मार्क किती भेटत आहेत काय नाहीत, ठीक आहे, त्याच्यातून तुम्ही जर बघत असाल की मला अंकित भाटी सरांनी किंवा कुठंबी यूट्यूब चॅनलवाल्यांनी त्यांच्याकडे चांगला डाटा आहे, त्याने स्क्वेअरलीपणे सांगितलेलं आहे की आम्हाला आमचे 10 मार्क वाढतील, तर तुम्ही त्यामध्ये 10 बी जर प्लस करून जर तुम्ही येत नसाल माग प्रिव्हियस इयर कट ऑफ धरून, तर भावांनो मग तुम्ही पुढची आस ठेवू नका. मला वाटतं तुम्ही फिजिकलला बी न गेल्याला चालेल भावांनो. ठीक आहे, हा कमीत कमी बघा मागच्या वेळी जर 20 प्लस झाला असताल ओपनचा, तर 17 प्लस तरी या भरतीमध्ये पाहिजे, तर तुम्ही काहीतरी एक समजा की एक मान धरून चला, तुमचं काही चान्स बनतात की होईल. ठीक आहे, 17 प्लस तरी 15 प्लस मार्क आहेत 16 आहेत अशा विद्यार्थ्यांनी भावांनो प्लीज पुढची जी तयारी आहे वय बसत असेल तर पुढची तयारी करा, कारण टाईम वेस्ट करून काही फायदा होणार नाही. ठीक आहे, आणि बघा भावांनो की याबारी जो SSC GDचा जो स्कोर कार्ड आहे तो लेट खूपच लेट झालेला आहे आणि तो इथून कधी येईल हा स्कोर कार्ड, तर स्कोर कार्ड जो आहे जो आपलं इथून पुढून जो आहे ते 1 महिना देखील लागू शकतो आणि आला तर लवकर पण येऊ शकतो स्कोर कार्ड. ठीक आहे, असं नाही की आपला स्कोर कार्ड खूप लेट होणार, कारण आता बघा ऑक्टोबर महिना आपल्याकडे उरलेला आहे. ठीक आहे, आणि पुन्हा नोव्हेंबरमध्ये या GDचा पूर्णपणे त्यांना कंप्लीट करावं लागेल, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की नवीन भरती येण्याच्या आधी जे आहे ही मागच्या भरतीची प्रोसेस जी आहे पूर्णपणे समाप्त होते, जसं की गेल्या बारी झालता. ठीक आहे, त्याचा फायनल रिझल्ट द्यावा लागतो. जर यांनी नोव्हेंबरमध्ये जर फायनल रिझल्ट देत असतील नोव्हेंबरमध्ये,
तरी भावांनो यांना जो रिझल्ट जो आहे तो लवकरात लवकर रिझल्ट यांनी देतील. आपला जो स्कोर कार्ड आहे रिझल्टचा की भावांनो किती मार्क वाढलेले आहेत काय नाही, ठीक आहे. आणि प्लस म्हणजे सांगायचं झालं की स्कोर कार्ड आपला कधी येईल. मी म्हणला होता की जून महिन्यामध्ये आपला स्कोर कार्ड जो आहे लास्टपर्यंत येण्याचे चान्स आहेत, ठीक आहे. तर जूनच्या लास्टपर्यंत या महिन्याच्या एंडिंगला आज तारीख 25 आहे, तरी अजून ह्या आठवड्यामध्ये चान्स बनतात की भावांनो की स्कोर कार्ड येईल. जर स्कोर कार्ड जर नाही आला, ठीक आहे, जसा की SSC CPOचा अजून पत्ता नाही की ज्यांनी जी डेट दिली ती, ठीक आहे, त्यांनी जी डेट दिली ती SSC CPOचा त्याचा अजून पत्ता नाही, नोटिफिकेशन आला नाही. पण CHSL वगैरेचा नोटिफिकेशन टायमावर येत आहे. म्हणजे काहीतरी मग प्रॉब्लेम झाला असेल की स्कोर कार्ड लिंक ॲक्टिव्ह झालेली आहे. पण मला असं वाटतं की या आठवड्यात 100% स्कोर कार्ड आपला येणार आहे. आणि प्लस म्हणजे आपल्याला नॉर्मलायझेशन किती होत आहे बघा, मी सांगेन प्रिव्हियस इयरला माझा स्वतःचा मी एक्सपिरियन्स सांगेल की मागच्या भरतीमध्ये मला स्वतः अंकित भाटी सरांनी 9 मार्क 8.7 मार्क असा सांगितलं होता. कोण? अंकित भाटी सरांनी 8.7 मार्क मला सांगितलं होता. आणि माझे SSCमध्ये 9.3 मार्क वाढले होते, 9.3 मार्क वाढले होते, 9.3. तर बघा भावांनो की जो अंकित भाटी सांगितलेला आहे, जर नॉर्मलायझेशन जो आहे तो मागच्या भरतीप्रमाणे या भरतीमध्ये जर ॲड झाला तर आपलं 100% जो आहे का नाही इथे अंकित भाटी सरांपेक्षा 1 मार्क तुम्ही जास्त धरा भावांनो, ठीक आहे. जर सरांनी जर 10 मार्क सांगितले असतील तर आपले नॉर्मलायझेशन जो आहे 11 मार्क 100% आपल्याला भेटणार. आणि 10 ± 1 धरा तुम्ही, 9, 10. सरांनी जर 10 मार्क सांगितले असेल तर 9, 10, 11 तिन्हीमधला 1 तुम्हाला नॉर्मलायझेशन भेटणार आहे. आणि या भरतीमध्ये बघा भावांनो खूप सारे मुलं नवीन आहेत आणि खूप जणांना मार्क कमी आहेत. आणि जे मुलं इथून कट ऑफला नाव आहे, इथून 10-12 मार्क जे मुलं जास्त आहेत ना भावांनो, ते 100% सिलेक्शनच्या 90% चान्स आहे भावांनो की तुम्ही तुमच्या मार्कवरती अजून नॉर्मलायझेशन तुमचं बाकी आहे ते कळाल्यानंतर तुमच्या मार्कवरती तुम्ही 90% चान्स आहे की सिलेक्शन घेणार. कट ऑफ तुमच्या इर्दगिर्द राहणार, ठीक आहे. तरी तुम्ही स्कोर कार्डचा वेट करा. हा महिना लास्टला स्कोर कार्ड येण्याचे चान्स आहेत आणि येतील भावांनो, ठीक आहे. आणि आपल्या फिजिकलकडे ज्यांना जे इथूनच 15+ मार्क आहेत, मी एक गोष्ट सांगेन, ज्यांना 10-12 मार्क जास्त आहेत किंवा 15 मार्क जास्त आहेत भावांनो, त्यांनी इथून फिजिकल चालू करा. ज्यांचं वेट जे आहे जे जास्त आहे, ओव्हरवेट आहे, तो चार्ट बघा भावांनो. ओव्हरवेट जो चार्ट बघा त्याप्रमाणे आपली रनिंग करा. किंवा रनिंग करताना जितकं वजन तुमचं कमी असेल ना तितकं तुम्हाला रनिंग करताना सोपं जाईल, ठीक आहे. आपल्या शरीराकडे आता ध्यान द्या भावांनो. ज्यांना मार्क 15+ आहेत रनिंगची प्रॅक्टिस करा. कारण बघा गेल्या वर्षी खूप मुलांना 140, 40, 39 मार्क होते, पण ते फिजिकल डिस्क्वालिफाय झाले ते. म्हणजे कोण छातीत बाहेर निघ, कोण हाईटमध्ये निघ आणि कोण फिजिकललाच आउट हो, ठीक आहे. बघा 90% असे मुलं पास होतात की ज्यांना मार्क जे आहेत, समजा आता ओपनचा 91 कट ऑफ लागले, त्यांना मार्कच जे आहे ते 100च्या आत असतात, पर ते सगळं क्वालिफाय होऊन जातात धडाधड. मेडिकल बी बाजू त्यांचं क्वालिफाय होतं, सगळं क्वालिफाय होतं आहे. आणि त्यांना 115-16 मार्क चांगला स्कोर असतो. तो छातीत निघतो आहे, कधी हाईटमध्ये निघतो आहे, कधी फिजिकल रनिंगच होत नाही. तरी भावांनो जर खऱ्या मेहनतीनं जर तुम्ही GDकडे लक्ष दिलं असाल तर प्लीज फिजिकल सोडू नका. फिजिकलची तयारी करा, चांगल्या पद्धतीनं करा. 5 किलोमीटर आहे म्हणून हलक्यात घेऊ नका. प्रॅक्टिस चांगली करा. मला वाटतं आहे की ऑगस्टमध्ये 100% आपलं फिजिकल स्टार्ट होईल. 100% सप्टेंबरमध्ये आपलं ऑगस्ट सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये फिजिकल कंप्लीट होईल. ऑक्टोबर महिना एक पेंडिंग सोडून नोव्हेंबरला 100% या 53,600+ वेकन्सीचा 100% फायनल रिझल्ट येईल. आणि पुढची जी भरतीची प्रोसेस त्यांनी पुढं चालू करते रे भावांनो. भेटू अशाच व्हिडिओला. जय हिंद.